विद्येची आराध्य देवता माता सरस्वती, स्त्री शिक्षणाची दारे ज्यांनी खुली केली अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांना मी प्रथम वंदन करतो. सत्र 2023-24च्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त मंचकावर उपस्थित संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री दिलीपजी चांडक, उद्घाटक व प्रमुख वक्ते मान्य श्री रमेशजी खांबलकर, सेवानिवृत्त जनरल मॅनेजर GNFC भरूच गुजरात हल्ली मुक्काम नागपूर, संस्थेचे उपाध्यक्ष अशोकजी भुतळा, सचिव मान्य श्री प्रकाशजी नवीरा, सहसचिव मान्य श्री संजयजी चांडक, कोषाध्यक्ष मान्य डॉक्टर ओम प्रकाशजी अग्रवाल, सदस्यगण मान्य श्री नरेशजी घोडे, मान्य श्री प्रतीकजी कोना, मान्य श्री गिरीजी लड्डा, माननीय श्री चेतनजी कडू, शालेय समिती सदस्य श्रीमती रेखा जोडेकर, शिक्षक प्रतिनिधी श्री सुनीलजी खोब्रागडे, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी, स्नेहसंमेलन प्रमुख श्री हिरामनजी सोमकुवर व श्रीमती निरुपमा लांडे, माझ्या सहकारी पर्यवेक्षिका श्रीमती अंजू प्रधान व श्रीमती वंदना काळे, विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थिनी प्रतिनिधी तसेच कॉन्व्हेंट विभागाच्या प्राचार्या श्रीमती अरुणा पवार आणि त्यांच्या सहकारी घोडे मॅडम, या सर्वांचे मी या प्रांगणामध्ये बनारसीदास रुईया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय काटोल प्राचार्य म्हणून या सर्वांचे स्वागत करतो. बनारसीदास रुईया हायस्कूल ही नागपूर ग्रामीण भागातील आणि काटोल तालुक्यातील सर्वात जुनी आणि सुपरिचित अशी संस्था असून आजपासून 80 वर्षापूर्वी म्हणजे 1944 साली या संस्थेची स्थापना झाली. त्यापूर्वी या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता नागपूरला जावे लागत असे व त्यावेळी हे फक्त श्रीमंत घरच्या मुलांनाच शक्य होते. त्यामुळे काटोल परिसरातील विद्यार्थ्यांना काटोलातच मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कमी खर्चात घेता यावे या उदात्त हेतूने स्वर्गीय श्री बनारसीदास रुईया
स्वर्गीय श्री मदनलालजी लाटा, स्वर्गीय श्री त्रिलोकचंदजी खोना, स्वर्गीय श्री चिमनलालजी चांडक, स्वर्गीय श्री वल्लभदासजी भुतळा, स्वर्गीय श्री किसनदासजी नवीरा, स्वर्गीय श्री चंपालालजी कापडिया, स्वर्गीय श्री लक्ष्मीनारायणजी लाठी व स्वर्गीय श्री अरविंद बाबू देशमुख आदी सन्माननीय शिक्षणप्रेमी व्यक्तीच्या अथक प्रयत्नामुळे ही संस्था अस्तित्वात आली आणि त्यामुळे त्यांना नमन करणं हे माझं कर्तव्य समजतो। संस्थेची सतत प्रगती होण्यासाठी स्वर्गीय श्री मदनलालजी लाटा, स्वर्गीय श्री त्रिलोकचंदजी खोना, स्वर्गीय श्री चिमनलालजी चांडक, स्वर्गीय श्री सुदेवजी व्यास व स्वर्गीय श्री मोहनलालजी नवीरा यांचा सिंहाचा वाटा आहे। संस्था त्यांची सदैव आहे राहील। आज संस्था नव्या क्रमाने प्रगती पथावर आहे। जुन्या इमारतीमध्ये नवीन वास्तूची भर पडत आहे। संस्थेने नर्सरीपासून तर स्टँडर्ड 12 या वर्गापर्यंत कॉन्व्हेंट सुरू केलेले आहे। संस्थेचा व्याप वाढतो आहे। यांचे सर्वप्रथम संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय डॉक्टर गोविंदजी भुतळा, माननीय उपाध्यक्ष सत्येंद्र बाबूजी खोना, माजी सचिव श्री जवाहरलालजी चांडक, माजी कोषाध्यक्ष स्वर्गीय श्री अशोकरावजी घोडे तसेच माजी सदस्यगण श्री मदनलालजी नवीरा, श्री रमेशजी राठी यांना आहे। स्वर्गीय श्री अप्पासाहेब भांडारकर सर, स्वर्गीय श्री वी.के. देशमुख सर, पी.के. ढगे सर, श्री गोविंदजी नवीरा सर, स्वर्गीय श्री लोखंडे सर, स्वर्गीय श्री दिर्घे सर, स्वर्गीय श्री एस.पी. मटकरी सर, श्रीमती गोडखे मॅडम, श्री शिरस्कर सर, श्री सालबर्डे सर, श्रीमती माळोडे मॅडम, श्रीमती पवार मॅडम, श्रीमती टावरी मॅडम तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे आम्हाला अमूल्य मार्गदर्शन लाभते। त्यांचे या पदवीस उच्च विद्याविभूषित प्राध्यापक तसेच CA आहेत। काही समाजसेवक तर काही परदेशात इंजिनियर्स किंवा डॉक्टर्स म्हणून वास्तव्यास आहेत, तर काही तज्ज्ञ शेतकरी आहेत। काही संरक्षण खात्यात आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत। अशा प्रकारे आमच्या संस्थेने समाजाच्या विविध क्षेत्राला उत्तम नागरिक दिलेले आहे आणि त्यातील एक उदाहरण म्हणजे आज आपल्या व्यासपीठावर 1973 साली शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेले तिन्ही विद्यार्थी मंचकावर उपस्थित आहे। त्यातील प्रथम क्रमांक असलेले आजचे प्रमुख उद्घाटक माननीय खांबलकर सर, द्वितीय श्रीमान खत्री सर आणि तृतीय आपल्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिलीपजी चांडक। ही आपल्यासाठी एक उपलब्धी आहे। हे तिन्ही 1973चे ब्रह्मा, विष्णू, महेश आपल्या या व्यासपीठावर उपस्थित आहेत। 12 फेब्रुवारी मार्च 2023चा विज्ञान विभागाचा निकाल 97.62% लागला व कला विभागाचा निकाल 89.96 लागला। तसेच विज्ञान शाखेतून कुमारी तनुश्री अरुण बोळके 82% गुण प्राप्त करून पहिली, तर कला विभागात कुमारी रुचिका प्रवीण कुंभारे ही 74.67% गुण प्राप्त करून पहिले आलेले आहेत। विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होतात व प्रावीण्य मिळवतात। यांचे सर्व श्रेय क्रीडा शिक्षक श्री भोले सर यांना जाते। याशिवाय NCCच्या नेव्ही व आर्मीच्या दोन्ही विंग्स आहेत। MCC सुद्धा आहे। स्काउट गाईड हा विभाग सुद्धा 1964 पासून उत्तम रीतीने कार्य करीत आहे। विद्यार्थी राष्ट्रभाषा प्रचार समितीची हिंदी परीक्षा, विदर्भ साहित्य संघाची मराठीची परीक्षा, संस्कार भारती परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, इयत्ता 5वी व 8वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, गणित संबोध परीक्षा इत्यादी विविध परीक्षांचे आयोजन केले जाते। आणि काटोल तालुक्यातील ही सर्वात मोठी संस्था असल्यामुळे प्रत्येक परीक्षेचं केंद्र ही आपलीच शाळा असते। पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी हरित सेना सुद्धा आहे। विविध स्तरावर शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते। सत्र 2023-24 ची शैक्षणिक सहल आता हैदराबादला भेट देऊन आपल्या संस्थेत परत आलेले आहे। सत्र 22-23 मध्ये झालेल्या आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील 22 विद्यार्थी पात्र झाले। या श्रेयांमध्ये शाळेच्या सर्व शिक्षकांचा सहभाग आहे। संस्थेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने संस्था चालकांचे भरपूर योगदान व मार्गदर्शन शाळेला प्राप्त होते। त्यामुळे आज संस्था प्रगती पथावर आहे। सर्व अध्यापकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मला मिळत आहे। विशेषतः
शाळेच्या पर्यवेक्षिकाद्वय श्रीमती अंजली प्रधान व श्रीमती वंदना काळे मॅडम यांचे सुद्धा सहकार्य मला मिळते. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुद्धा सहकार्य मिळते. त्याचं एक उदाहरण मी आता सांगतो तुम्हाला की मी सतत 10 तारखेपासून बिझी आहे. 10 जानेवारीपासून रात्रीलाही मी 10:30ला नागपूरहून परत आलो. तरी आज हा जो कार्यक्रम आहे हा व्यवस्थित नियोजनबद्धरित्या पूर्ण होत आहे. आणि हेच मला मिळालेलं माझ्या कर्मचाऱ्यांकडून माझ्या सहकाऱ्यांकडून मिळालेलं प्रमाणपत्र आहे असं मी समजतो. यानंतर केवळ अकॅडमिक क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही आपल्या संस्थेने 2023-24 या सत्रात उत्तुंग झेप घेतलेली आहे. व्हॉलीबॉलची अंडर 14ची मुलं आणि मुली या दोघांची टीम स्टेट लेव्हलपर्यंत पोहोचली आहे. ज्युनियर कॉलेजची अंडर 15ची टीम कबड्डीची टीम स्टेट लेव्हलवर गेलेली आहे. मुलांची कबड्डी अध्यक्षस्थान भूषवलेले आहे. तर इत्यादी विविध क्षेत्रामध्ये आपली संस्था प्रगतीपथावर आहे. यामध्ये मला सर्वांचे श्रेय लाभते आणि त्यामुळे मी या सर्वांचा ऋणी आहे. शेवटी पुनश्च एकदा मी या संस्थेच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत करतो व या स्नेहसंमेलनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन माझ्या प्रास्ताविकास विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपला समजताना मला एक शुभवार्ता द्यायची आहे. सर्व सन्माननीय अतिथीगण आणि समस्त विद्यार्थी, आपल्या शाळेची सन्माननीय व्यवस्थापन समिती आजी माजी यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे आणि आमच्या शाळेतील आजी माजी म्हणजे सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे नुकताच आपल्या शाळेला आनंद वितरित झालेला आहे. त्यानिमित्त आपण टाळ्या वाजवून, अरे टाळ्यांचा कडकडाट कमी होतो आहे. व्हेरी गुड. तुम्हा सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद. असलेले विविध निसर्गदत्त गुण विकसित व्हावे, त्या गुणांचा परिपोष व्हावा याकरिता आमच्या विद्यालयात विविध विषयेतर उपक्रमांचे आयोजन केले जाते. विविध स्पर्धा घेतल्या जातात. त्यातून विद्यार्थ्यांचा नृत्य विकास अभिप्रेत असतो. असाच एक स्तुत्य उपक्रम म्हणजे हस्तलिखित. या हस्तलिखितात विद्यार्थ्यांचे लेख, कविता, चारोळ्या, निबंध आणि संग्रहित साहित्य यांचा समावेश आहे. ज्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भावविश्वातील विविध भावनिक आंदोलन, दुःख, वेदना, आनंद, घुसमट, कणव उलगडून दाखविलेली आहे. असेच आमच्या विद्यार्थ्यांच्या अंतरंगातील विविध भावतरंग व्यक्त करणारे हस्तलिखित गुंजारव या हस्तलिखिताचे विमोचन करण्याकरता आमंत्रित सन्माननीय उद्घाटक सरांना व समस्त अतिथीगणांना मी विनंती करतो की आपण यावे व हस्तलिखिताचे विमोचन करावे. हस्तलिखिताचं संपूर्ण व्यवस्थापन ज्यांनी बघितलेलं आहे असे श्री सुरेशजी राठोड सर आणि प्राध्यापक अजय, हे हस्तलिखित तयार झालेलं आहे. टाळ्यांचा कडकडाट टाळ्या किती वेळा सांगावे.
आपल्या शाळेच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानाची बाब आहे. आपली शाळा ज्या सहशालेय चालवतात त्यामधून आपल्या शाळेची उत्कृष्ट अशी प्रतिमा भावी जीवनातील ज्ञानसागराच्या विस्तीर्ण आसमंतात खगश्रेष्ठ गरुडासमान उत्तुंग झेप घेण्यास सज्ज होतात. उत्तुंग ज्ञानसागरातील अमित ठाणे आपल्या ज्ञानरूपी बाहुबळावर चुटकी सरशी पादाक्रांत करतात. जीवनातील यशस्वी होऊन स्वतःच्या कुळाचा, शाळेचा, गुरुजनांचा व गावाचा नावलौकिक वाढवतात. असेच या ज्ञान मंदिरातील आपल्या अध्ययन अनुभवांना व भावनांना वाट मोकळी करून देण्याकरिता आपल्या समोर येत आहे विद्यार्थी प्रतिनिधी ऋतुजा राकस. मी शाळा नायिका कुमारी ऋतुजा राकस, बनारस स्थित सूर्या हायस्कूल काटोलची मी विद्यार्थी. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व या उद्घाटन सोहळ्यानिमित्त सर्वांना अभिवादन. आज मी अशा गोष्टी बोलणार आहे जिने मला लिहायला वाचायला शिकवले. मित्रांनो, मला आठवते मी जेव्हा या शाळेत वर्ग 8वीत प्रवेश घेतला तेव्हा ते नवे दिवस, नवे मित्र, नवी शाळा, नवे शिक्षक. नेहमीच्या घरापेक्षा नवेच सारे जगच वाटायचे हवे, सारे जगच वाटायचे हवे. शाळा माझे दैवत जिने मला उभे केले. मी थांबले, घडले, रमले याच शाळेत सुंदर आकर्षक प्रवेशद्वार मला सांगत होते, होय हेच तुझ्या जीवनाचे केंद्र, इथेच मिळेल तुला माणूस बनायचा मंत्र. आम्ही विद्यार्थी पाहता आत आलो आणि कधी इतके दिवस गेले कळलेच नाही. भव्य दिव्य इमारत, फुलांचा सुगंध, फुलपाखरांचे सौंदर्य, झाडांची शीतल छाया, इमारतीचा मनमोहक रंग आम्हाला दिवसभर ठेवतो दंग. येथील शिक्षक वृंद आमच्या मेंदूला दिवसभर खाद्य पुरवित असतो जेणेकरून आमचा बौद्धिक विकास घडावा. आमच्या शाळेच्या सुशोभित खोल्या, बोलक्या भिंती, लाडका फळा, आमचे सुंदर प्रशस्त मैदान आमच्याकडून निदान 1 तास तरी मैत्री करा असे वचन घेत असतो जेणेकरून तुमच्या आयुष्यात अडचणी, संघर्ष, आजार, रोग यांचा सामना करू शकाल. म्हणूनच आम्ही मैदानावर खेळतो, वागळतो आणि हेल्थ इज वेल्थ हेही शिकतो. ज्ञान अमृत पाजून घडविले अनेक बाळा, लाविते मातीचा लढा, मित्रांसंगे आणि सांगते शिस्त ही पाळा. मी नतमस्तक होते लाख वेळा, जीवनाचा खरा शिल्पकार आहे माझी शाळा. विद्यार्थी सेवा ही ईश्वर सेवा मानणारे आमचे शिक्षक दिवसभर अभ्यासाबरोबरच उपक्रमही राबतात. सहशालेय उपक्रम राबवून आमच्या गुणवत्तेसाठी झटणारे उत्साही व प्रगतशील व्यवस्थापक मंडळ, कर्तव्य दक्ष व निर्धारी आमचे मुख्याध्यापक, अष्टपैलू शिक्षक व शिक्षकेतील कर्मचारी वृंद दिवसभर आमच्यात रमतात. याचाच परिणाम असा की आमच्या नागपूर ग्रामीणमधून प्रगतीशील शाळा म्हणून गौरविण्यात आली. या सर्व मित्रांनो, कडू गोड आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलत वर्ष 2023 याला आपण अभिवादन केलं. त्या नवीन वर्षाच्या सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. हॅपी न्यू इयर. या नवीन वर्षातच आपण आपल्या शाळेच्या प्रांगणामध्ये हा स्नेहसंमेलनाचा सोहळा साजरा करतो आहे. या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याकरता या विचार मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं, या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहणाऱ्या शाळेच्या माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकेतर आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं, माझ्या सहकारी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर मित्रांचं आणि माझ्या प्रिय बालमित्रांचं मी स्नेहसंमेलन प्रमुख या नात्याने शब्दसुमनाने स्वागत करतो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मित्रांनो, आज आपण बघतोय फळाफुलांनी बहरलेला बनारसीदास सूर्या हायस्कूल
व कनिष्ठ महाविद्यालयाचा वटवृक्ष, ज्या वटवृक्षाची सुरुवात काही समाज धुरीणांनी अगदी उदात्त हेतूने 1 ऑगस्ट 1944ला या मातीमध्ये केली. तेव्हापासून आस्था गायकचा प्रवास आणि या प्रवासात अनेक अगणित विद्यार्थ्यांवर मायेचा आणि स्नेहाचा वर्षाव करून ज्यांना जगण्यासाठी समर्थ बनवलं, अशी ही माझी शाळा. आज याच शाळारूपी आईच्या अगदी अंगा खांद्यावर लाडीवाळपणे खेळून स्वकर्तृत्वाने मोठे झालेले आजीची बाळ जेव्हा देशात जगात कर्तृत्वाने नावलौकिक प्राप्त करत आहेत, तेव्हा ती गदगदीत होऊन त्यांना आर्त स्वाद घालत आहे असं मला वाटते. आर्त साध घालताना जणू ती म्हणते, या चिमण्यांनो परत फिरा रे आपुल्या या घराला. या आईची, शाळारूपी आईची साध कानावर गेल्यानेच या सोहळ्याला उद्घाटक म्हणून आणि अध्यक्ष म्हणून या शाळेचे माजी विद्यार्थी आज या विचार मंचावर अगदी उपस्थित आहेत. या आधीच आपण मुख्याध्यापक सरांकडून ऐकलंय की 1973च्या बॅचची ही विद्यार्थी आहेत, अगदी गुणी आणि कर्तृत्ववान मित्रांनो. आजच्या उद्घाटकाप्रती आपण थोडक्यात जाणून घेऊया. आज आपल्याला लाभलेले जे उद्घाटक आहेत माननीय रमेशजी खांबलकर सर, हे याच मातीतले. त्यांचं मूळ गाव कलंबार, तालुका काटोल, जिल्हा नागपूर. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाविषयी आपण थोडं अवगत होऊया. सरांचं प्रायमरी एज्युकेशन 1 ते 7 जिल्हा परिषद शाळा कलंबा किंवा येनवा याच गावी झालेला आहे. त्यानंतर हायस्कूल लेवलचं शिक्षण म्हणजे 8 ते 11वी पर्यंतचं बनारसीदास रुईया हायस्कूल काटोल या शाळेमध्ये झालेलं आहे. त्यानंतर व्यावसायिक शिक्षणासाठी सर LIT कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज नागपूर या ठिकाणी त्यांनी BTech ही इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. त्यानंतर PG म्हणजे MTech करिता ते IIT खरगपूर येथून त्यांनी MTech ही पदवी मिळवली आणि त्यानंतर मात्र ते आपल्या व्यावसायिक क्षेत्राकडे वळले. त्यांच्या व्यवसायाविषयी आपण जाणू तर बार्क ट्रेनिंग स्कूल इथे त्यांनी 1 वर्ष सेवा दिली. नंतर डेप्युटेड टू IRE आलवे RE डिव्हिजन प्रोजेक्ट्स इथे 5 वर्ष सेवा दिली. IREHO मार्केटिंग इथे 1 वर्ष सेवा दिली. IRE प्रोजेक्ट्स डिव्हिजन इथे 6 वर्ष सेवा दिली. IRE थोरियम डिव्हिजन इथे 3 वर्ष सेवा दिली. L&T पवई मुंबई इथे सर 11 वर्ष सेवारत होते. नंतर GNFC भरूच गुजरात या ठिकाणी सर 3 वर्ष सेवारत होते. नंतर कन्सल्टंट प्रोजेक्ट्स मॅनेजमेंट या ठिकाणी सरांनी 8 वर्ष आपल्या सेवेचे घालवले आहे आणि सध्या सर रिटायर्ड झालेले आहेत आणि अशा या समाजोपयोगी उपक्रमामध्ये ते सदोदित सहभागी होत असतात आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करत असतात. मित्रांनो, याच शाळेच्या मातीत अगदी मोठं झालेलं हे कुटुंब आज जागतिक पातळीवर सुद्धा वावरताना आपल्याला दिसत आहे. तद्वतच या मंगलमय आनंदोत्सवाचं उद्घाटन झालं असं जाहीर करावं. सन्माननीय माझे परम मित्र डॉक्टर दिलीप चांडे, आपल्या बिहार हायस्कूल कमिटीचे पदाधिकारी आणि सभासदगण, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक राठील सर,
आणि माझ्या आजच्या स्नेहसंमेलनाचे प्रमुख श्री रामजी सोमवर, शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि माझ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांनो आणि उपस्थित असलेल्या सर्व गणमान्यांनो माझा आदराचा नमस्कार. मित्रांनो, मी आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. 1973 बॅचला माझा, जसं सगळ्यांनी सांगितलं, फर्स्ट रँक आलेलं आहे. आणि या स्टेजवर मी 11वीत असताना वर्षभर स्कूल कॅप्टन म्हणून मी इथे समोर उभा राहायचो आणि सगळ्यांना आपल्या देशाची जी होत होती ती होत घ्यायला सांगायचो. तसं मी म्हटलं तर काही कोणी सेलिब्रिटी नाही आहे. मी तुमच्यासारखाच एक साधारण विद्यार्थी आहे आणि या शाळेत माझं शिक्षण झालेलं आहे, हायर सेकंडरी स्कूलचं. माझं गाव कलंबा, काटोल आणि नरखेडच्या मधलं रेल्वे स्टेशन आहे आणि माझ्या आईबाबा तिथे शेती करायची. आणि 1 ते 7 पर्यंत मी जिल्हा परिषद शाळेत मराठी मीडियममध्ये शिकलेलो आहे. त्यावेळेस माझ्या गावात फक्त 4थी पर्यंत शाळा होती आणि मग 5, 6, 7 मी एनव्याला जात होतो शिकायला. आम्हाला रोज पायदळ जावे लागायचं कारण त्यावेळेस बस फॅसिलिटी नव्हती. तर असा सगळा प्रवास करत माझं 7वा वर्ग पूर्ण झाल्यावर मी आपल्या शाळेमध्ये शिकायला आलो. 8व्या वर्गामध्ये मी इंग्लिश मिडियम घेऊन शाळेत आलो. तेव्हा तिथे राहायची फॅसिलिटी म्हणजे आपल्या शाळेत बाबूरावजी चपराशी होते, त्यांच्या घरी मी रूम घेऊन राहायचो आणि स्वतःचा स्वयंपाक करायचा, कपडे धुवायचं, सगळं काम आटवून आपलं शिक्षण घ्यायचं. अशी त्यावेळेसची परिस्थिती होती. त्या मानाने आजच्या काळात फार फॅसिलिटी अवेलेबल आहेत, शिकायला भरपूर वाव आहे. तर मित्रांनो, खरं तर मला इथे एवढंच म्हणायचं आहे की त्रास जर घेतला माणसाने तर माणसाला त्याचं फळ जरूर मिळते. आणि जसं म्हणतात ना, देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क. सो इफ यू रिअली डू हार्ड वर्क ऑन युअर स्टडीज, यू विल डेफिनेटली अचीव युअर एंड. जसं कठीण परिश्रमाला पर्याय नाही, तसंच तुमच्या जास्तीत जास्त अभ्यास करायला पर्याय नाही. म्हणून तुम्ही भरपूर शिक्षण घ्या आणि भरपूर अभ्यास करा. मी जिल्हा परिषद शाळेत शिकल्यामुळे माझं इंग्रजी फार दिव्य होतं. त्यावेळेस मी 8वीत आलो तेव्हा मला प्रोनाऊन्सिएशन कळायचे नाही. प्रोनाऊन्सिएशन म्हणजे आपल्या शाळेत 7व्या वर्गात शिकवलेले प्रोनाऊन्सिएशन शुल्ड उल्ड बोलायचो आपण. म्हणजे आमच्या शिक्षकांनी जे आम्हाला शिकवलं तेच आम्ही बोलणार ना. तर इथे आल्यानंतर मला मटकरी सर लाभले. मटकरी सर, त्यांचं इंग्लिश फार चांगलं होतं आणि त्यांनी माझ्या इंग्लिशमध्ये खूप सुधारणा केली आणि खरं म्हणजे माझा इंग्लिशचा पाया त्यांनी मजबूत केला. गुरुविना शिक्षण अशक्य आहे आणि म्हणूनच मित्रांनो, शिक्षकांचा आदर करा. जे काही ज्ञान आपल्याला घेता येईल ते आत्मसात करून घ्या. आपले शिक्षण आपले भविष्य घडवतं आणि म्हणूनच शिक्षण भरपूर घ्या, भविष्य घडवा आणि स्वतःला इतकं मजबूत करा की म्हणतात ना, खुद को कर बुलंद इतना कि खुदा बंदे से पूछे तेरी रजा क्या है. अर्थात तुम्ही स्वतःला एवढं मजबूत करा की परमेश्वर सुद्धा तुम्हाला विचारेल की बाळा, तुला काय व्हायचं आहे, तुला कुठलं चांगलं काम करायचं आहे. आणि असं जर तुम्ही करत राहिलात तर तुम्ही जरूर यशस्वी व्हाल. असो, 8वी ते 11वी पर्यंत मी आपल्या शाळेत आलो. आमच्या वेळी 11वीला हायर सेकंडरी बोर्ड एक्झामिनेशन होती आणि त्यावेळी इंग्लिश मिडियम फक्त आपल्या शाळेतच होतं. बाकी कुठे काटोल तालुक्यात इंग्लिश मिडियमची शाळा नव्हती. मराठी मीडियमला 10वीला बोर्ड एक्झाम होती. तर 10वी आणि 11वी असं सेकंडरी आणि हायर सेकंडरीचे एक्झाम्स असायचे.
सुदैवाने मी जेव्हा 11वीला परीक्षा दिली मला 4 विषयात डिस्टिंक्शन मिळालं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि इंग्लिश. आणि त्यावेळी मला फर्स्ट रँक आला. जसं सगळ्यांनी सांगितलं आता इथे मी पहिला, अशोक खत्री माझे मित्र बसलेले आहेत त्यांचा दुसरा आणि डॉक्टर दिलीप काटक साहेब त्यांचा तिसरा नंबर. तर आम्ही तिघी एकाच वर्गात होतो आणि आमच्या वर्गात पहिले 10 लोक खूप चांगले होते, असे होते की त्यांनी सगळ्यांनी म्हणजे चांगलं नाव काढलं. त्याच्यामध्ये डॉक्टर राजू सावरकर जे आता नाही पण त्यांचा दवाखाना होता ते पण डॉक्टर झाले, दिलीप डॉक्टर झाले. आमच्याबरोबर एक उगल मुगले जज होते आपल्या इथे, त्यांचे चिरंजीव हेमंत उगल मुगले ते पण डॉक्टर झाले. तर आमच्या क्लासमध्ये जे 4-5 लोक डॉक्टर झाले. मी इंजिनियर झालो, बाकी अजून 1-2 इंजिनियर आहेत. तर अशी सगळ्यांनी प्रगती केली. आमची बॅच तशी फार हुशार विद्यार्थ्यांची होती आणि शाळेच्या संमेलनमध्ये सुद्धा आम्ही फार अगदी खूप म्हणजे विश्वासाने असा भाग घ्यायचो. आणि त्यावेळेस मी एका नाटकात काम केलं होतं 11वीत असताना. वसंत कानेटकर लिखित नाटक 2 ध्रुवावर दोघे आपण. त्या नाटकात मी एक 60 वर्ष वृद्धाची भूमिका केली होती आणि सगळ्यांनी त्यावेळेस खूप प्रोत्साहन दिलं होतं त्या भूमिकेला. त्यावेळेच्या गॅदरिंगमध्ये आम्हाला खूप मजा आली आणि आज मी आता इथे आलेलो आहे तर मला वाटतंय की मी खरंच खूप एन्जॉय करतोय आपल्या शाळेचं गॅदरिंग. आज सुद्धा तुम्हाला सगळ्यांना बघून मला माझे दिवस आठवत आहे. आता त्यानंतर 11वी नंतर माझा कॉलेजचा प्रवास सुरू होणार होता आणि त्या वर्षी मला केमिस्ट्रीमध्ये 96% मार्क मिळाले होते. म्हणून मी केमिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करायचा ठरवलं. पुढे मी LIT नागपूरला केमिकल इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊन 5 वर्षात BTech झालो. त्यानंतर मला त्यावेळी सुद्धा आम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असायच्या. MTech साठी मला गेट एक्झामिनेशन द्यावी लागली, ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणतात. ती टेस्ट देऊन मी IIT खडगपूरला ॲडमिशन घेतलं वेस्ट बेंगॉलमध्ये आणि तिथे माझं MTech झालं. त्यावेळेस मी MTechला माझी स्पेशालिटी होती केमिकल प्लांट डिझायनिंग आणि फॅब्रिकेशन. म्हणजे मोठे मोठे प्लांट लावायचे केमिकलचे, जसे रिफायनरी आहे, पेट्रोकेमिकल आहे, फर्टिलायझर प्लांट आहे, अशा प्लांटमध्ये काम करायची माझी इच्छा होती. पण MTech झाल्यानंतर मला माझे एम त्यावेळेसच ठरलेले की मला एक चांगला केमिकल इंजिनियर व्हायचं आहे. आणि जरा मला 11वीचा एक आठवते, त्यावेळेस आमचे टीचर होते, मला ते हे सांगायचं. त्यांनी विचारलं होतं की तुम्हा लोकांचं काय एम आहे, तुम्हाला काय करायचं आहे आयुष्यात. तर मी तेव्हा त्यांना म्हणालो तर सर मला सायंटिस्ट व्हायचं. तर सायंटिस्ट व्हायचं आहे म्हटल्यानंतर सायंटिस्ट व्हायसाठी मी काय करायला पाहिजे. तर MTech झाल्यानंतर लकीली मला भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरला ट्रेनिंग स्कूलमध्ये जॉब करायचा चान्स आला आणि तिथे डेसिग्नेशन होतं सायंटिफिक ऑफिसर सायंटिस्ट सी. म्हणजे ते सायंटिस्टच म्हणायचे त्यावेळेस आणि मी BIRC जॉईन केलं. जसं म्हणतात ना की प्रयत्ने वाळूचे कीर्तन रगडिता केले गळे, या म्हणीप्रमाणे त्यावेळेस एवढे प्रयत्न केले. MTechला पण मला खूप म्हणजे 80% मार्क मला MTechला मिळालेले आहे त्यावेळेस. आणि मी माझ्या एमकडे कॉन्फिडेंटली वाटचाल केली. आणि तसं जर तुम्ही बघाल आजच्या रिफायनरीमध्ये जे क्रूड ऑइल येतं ते वाळूतूनच निघतं. जसं तुमचं मिडल ईस्ट आहे, सौदी अरेबिया आहे किंवा कॅनडा आहे, तिथे क्रूड ऑइल जे आहे ते वाळूतूनच काढतात. आणि सध्या माझा मुलगा कॅनडामध्ये अशाच एका कंपनीमध्ये कार्यरत आहे. तो मेकॅनिकल इंजिनियर आहे. आणि जे इंजिनियर ॲक्च्युली क्रूड ऑइलमध्ये काम करतात त्यांना हे माहिती आहे की क्रूड ऑइल कुठून काढायचं असतं. आणि आपल्या देशामध्ये क्रूड ऑइलची फार जरूरत असते. आपण फार इम्पोर्ट करतो क्रूड ऑइल.
माझं एक त्यानंतरचं म्हणजे ट्रेनिंग BRC मध्ये झाल्यानंतर BRC मध्ये बरंचसं न्यूक्लिअर पॉवरबद्दल बोललं जातं. म्हणजे BRC भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये ॲटॉमिक रिसर्चच होतं आणि तिथे केमिकल इंजिनिअरिंग डिव्हिजन आहे BRCमध्ये. त्या केमिकल इंजिनिअरिंग डिव्हिजनमध्ये माझी नियुक्ती झाली. पण त्याच्यानंतर त्यांनी मला इंडियन रेअर अर्थ लिमिटेडमध्ये डेप्यूट केलं, की ती कोचीनला आहे. ॲटॉमिक एनर्जी कमिशन हे फार मोठी संस्था आहे. त्याच्या अंडरमध्ये बरेचसे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग काम करतात. इंडियन रेअर अर्थ लिमिटेड इज वन ऑफ दॅट अंडरटेकिंग. मला माहीत नाही इथे पिरियॉडिक टेबल किती लोकांनी शिकलं आहे ते, पण रेअर अर्थ काय आहे याचा जर आपण विचार केला तर जे 4F1 to 4F14 लॅन्थेनाइट सिरीज म्हणतो आपण केमिस्ट्रीमध्ये. जे लोक 11वी 12वीला असेल त्यांना कदाचित माहिती असेल की पिरियॉडिक टेबलमध्ये लॅन्थेनाइट सिरीज आहे आणि त्यात SPDF शेल फिलिंग जे होते ॲटमचं त्यात 4F1 to 4F14 सगळे रेअर अर्थ आहेत. लॅन्थेनाम, सीडियम, नेओडायम, प्लॅटोनियम असे सगळे नाव आहेत. हे सगळे एलिमेंट आहेत. तर तिथे मी जवळजवळ 14 एलिमेंट सेपरेट करणे आणि त्यांचं प्रोडक्शन करणे ते काम शिकलो आणि ते काम मी करत होतो इंडियन रेअर अर्थ. पण असं म्हणतात ना, त्यावेळेस मी असा विचार करायला लागलो की मी आता काय करायला पाहिजे, कारण हे रिसर्च पुढे जात नाही आहे. जसं म्हणतात ना, त्यावेळी मी विचार केला केमिकल इंजिनिअरिंगचं जे फील्ड आहे याला सीमाला एक भरपूर कामात येऊ शकतं. पेट्रोकेमिकल आहे, रिफायनरीज आहे, केमिकल प्लांट आहे मोठे मोठे. जसं म्हणतात नाही सीमांना पातळी, सूर्याची किरणे दाखवी, गर्द राईच्या हिरव्या जाळी, सर मोत्याची पुढे काढते. अशा कविता मी स्वतःच लिहितो, मी माझं स्वतःच लिहिलेलं आहे. आणि असा विचार करून की आपल्याला आता सीमा नाही, अर्थात सूर्याची किरणे दाखवितात की सीमांना पातळी नाही आणि हिरव्या वृक्षाच्या फांदीतून जाळीतून किरणं तसे मोत्यासारखे बाहेर येतात, तसे तुमचे परिश्रम मोत्यासारखे बाहेर आणायला पाहिजे असा विचार करून मग मी ॲटॉमिक एनर्जीचा जॉब सोडला आणि नंतर मी दुसऱ्या कामांकडे वळलो. आणि ते माझ्यातून त्या कठीण वेळेतून मी कसा केलो आणि आज मी इथे कसा पोचलो हे सगळं मला आता दिसतंय. त्याचप्रमाणे तुम्ही जर कोणाचा एक आदर्श आपल्यासमोर ठेवलं आणि त्याप्रमाणे तुम्ही कार्यरत राहिलात तर तुम्हाला जरूर यशस्वी होता येईल असं मला म्हणायचं आहे. शेवटी रॉबर्ट फ्रॉस्टची एक कविता आहे, त्यांनी सांगितलं आहे स्टॉपिंग बाय द वूड्स. मनुष्याला बरीच प्रॉमिसेस असतात, बऱ्याच गोष्टी करायला लागतात आणि त्या फुलफिल करायच्या आधी म्हणजे आपण झोपण्याच्या आधी बिफोर आय स्लीप मीन्स इटर्नल स्लीप. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप, द वूड्स आर लवली डार्क अँड डीप. I have many promises to keep and miles to go before I sleep and miles to go before I sleep. संमेलनाचे मुख्य अतिथी रमेशजी खांबलकर आमचे मित्र, त्याचप्रमाणे आमचे दुसरे मित्र अशोक खत्री, बरोबर कमिटीचे सगळे पदाधिकारी, प्रकाशजी नबीरा, डॉक्टर अग्रवाल, प्रतीकजी कुमार, त्याचप्रमाणे संस्थेचे प्राचार्य विजयजी राठी, कॉन्व्हेंटच्या प्राचार्य अरुणा पवार मॅडम, पर्यवेक्षिका रंजू प्रधान, पर्यवेक्षिका वंदना काळे मॅडम, या संमेलनाचे प्रमुख उद्घाटक साहेबांनी तुम्हाला सगळं मार्गदर्शन व्यवस्थित केलं आहे. तुम्ही मला एवढंच म्हणायचं आहे की आपण रुया शाळेत आहोत, एखाद्या कॉन्व्हेंट शाळेत आहे याचा न्यूनगंड पाडू नका. तुम्ही पाहिला आहे की आपण मागच्या वर्षी पाहिलं आपले उद्घाटक आपल्या शाळेचे विद्यार्थी होते, तर तुम्ही मराठी शाळेत सुद्धा खूप पुढे जाऊ शकता. त्याचे ज्वलंत उदाहरण
आपल्याजवळ आपले उद्घाटक आहेत आणि असे पुष्कळ उदाहरणं आहेत जे आपल्या शाळेत शिकून सुद्धा खूप पुढे गेलेले आहेत. त्यामुळे हा न्यूनगंड पाळू नका. आपल्या शाळेत शिकून सुद्धा तुम्ही जीवनात खूप काही करू शकता आणि खूप काही करण्यासाठी तुम्हाला त्रास तर घ्यावा लागणार, तेव्हा तुम्हाला फळ मिळेल. तुम्हाला त्याप्रमाणे खूप श्रम करावं लागणार आहे. देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि शिकत असताना तुम्ही शाळेत खूप मौज मस्ती करा आणि त्याचप्रमाणे अभ्यास करा आणि आपल्या टीचरचा खूप सन्मान करा, आदर करा, त्यांच्यापासून खूप शिकायचा प्रयत्न करा आणि शिकता शिकता तुमचं ध्येय ठरवा. आणि तुम्ही ध्येय ठरवला तर नक्कीच तुम्ही पुढे जाऊ शकता. ज्याप्रमाणे आपल्या उद्घाटक साहेबांनी सांगितलं आहे की तुम्हाला ध्येय असणं आवश्यक आहे आणि तुम्ही तुमचे मित्र बनवा, चांगले मित्र बनवा, त्याच्याशी हेल्दी कॉम्पिटिशन करा. कोणाला तरी आपल्या समोर कोणाचा तरी आदर्श ठेवा. आदर्श ठेवल्याने माणूस नक्कीच पुढे जातो. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही नक्की विचार कराल असं मला वाटतं आणि तुम्हाला या स्नेह संमेलनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी सगळ्यांचं खूप कौतुक करतो. तुम्ही तुमच्या सगळ्या प्रयत्नामुळे आपल्या शाळेला प्रगतीशील शाळा म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तर मी आपल्या इथल्या बनावटचे विद्यार्थी सगळे जे स्टाफ आहे त्यांचं खूप खूप कौतुक करतो. आणि मांगुळकर सर 31 जानेवारीला रिटायर होणार आहेत आणि ते संस्कृतचे शिक्षक आहेत आणि त्यांची कमी आम्हाला खूप होणार आहे कारण की आपल्या शाळेत दुसरे संस्कृतचे शिक्षक नाही. तर त्यांनी रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांकडे लक्ष पुरवतील आणि त्यांचा जो अभ्यासक्रम आहे ते पूर्ण करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि अशी आशा व्यक्त करतो की ती माझा शब्द ठेवतो. उतराही अर्थात उत्तीर्ण होण्याचा सहज सोपा राजमार्ग म्हणजे आभार प्रदर्शन. या उपकाराच्या भारातून मुक्त होण्यासाठी अर्थात ज्ञान अज्ञातांचे आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करतो स्नेह संमेलन प्रमुख श्रीमती निरुपमा लांडे मॅडम यांना. आपण यावे आणि आभार प्रदर्शन करा. माता सरस्वती यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करते. आदरणीय व्यासपीठ, ऋणानुबंधांच्या अशाच आपुल्या टिकून राहाव्या गाठी, निरोप घेऊ काही क्षणापुरता पुन्हा भेटण्यासाठी, ओल असावी हृदयामध्ये स्नेह असावा ओटी, समोर आपुल्या उभी आहे आभार प्रदर्शनासाठी. आजच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला लाभलेले सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करणे ही मी आपलं कर्तव्य समजते. तर आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती यशस्वी कर्तृत्ववान माणसाच्या सान्निध्याने विचार, जीवन, प्रवास सुखद आणि यशस्वी होण्यास मदत होते. असेच आदर्शवान व्यक्तिमत्व माननीय श्री रमेशजी खांबलकर सर कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून लाभले. त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारून वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन ते उपस्थित राहिले व आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानते. त्याचबरोबर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक करणारे व आमच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहणारे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री डॉक्टर दिलीपजी चांडक साहेब यांचे सुद्धा मी मनस्वी आभार व्यक्त करते. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री भुतळा साहेब, त्याचबरोबर संस्थेचे सचिव श्री प्रकाशजी नविरा साहेब, त्याचबरोबर संस्थेचे कोषाध्यक्ष आदरणीय श्री ओमप्रकाशजी अग्रवाल साहेब, संस्थेचे सदस्य आदरणीय
चेतनजी कडू साहेब, त्याचबरोबर आदरणीय श्री प्रतीकजी पुना साहेब यांनी सुद्धा आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच आम्हाला वेळोवेळी सूचना देऊन सहकार्य करणारे शाळेचे प्राचार्य आदरणीय श्री राठी सर यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. उपस्थित पर्यवेक्षिका मॅडम काळे मॅडम, त्याचबरोबर जोगेकर मॅडम, कॉन्व्हेंट विभागाच्या प्राचार्य आदरणीय पवार मॅडम, कोऑर्डिनेटर माननीय श्री घोडे मॅडम यांचे देखील मी आभार व्यक्त करते. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला मुलाचे सहकार्य केले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते आणि आपल्या शब्दाला विराम देते. सेवानिवृत्त आजी माजी सर्व कर्मचारी वृंदांना विनंती करतो की कार्यक्रमानंतर आपल्यासाठी चहापाण्याची व्यवस्था केलेली आहे, आपण त्याचा आस्वाद घ्यावा. आणि माझ्या शब्दांना विराम देण्या अगोदर एक जपानी हायक्यू आपल्याला ऐकवतो. मी म्हटलं शाळेला शाळा शाळा मला ईश्वराविषयी सांग, आणि आज अशी बहरून ईश्वर काय असतो हे या शाळेने आज असं बहरून मला सांगितलं. हे शाळेचं असं असणं, हे बहरणं हेच ईश्वर. या सर्वांमध्ये विद्यमान असलेल्या ईश्वर तत्वाला प्रणाम करून ही अशीच बहरत राहो अशी कामना करून या उद्घाटन सोहळा इथे संपला असा अध्यक्षांच्या संमतीने मी जाहीर करतो. धन्यवाद. आणि यानंतर ध्वनिक्षेपक मी श्री ढोले सरांकडे सोपवतो. धन्यवाद. सुरू करेंगे. सुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. हिंद हिमाचल यमुना गंगा उच्चर जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गावे तव जय गाथा. जनगण मंगल नायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे भारत माता की. भारत माता की. भारत माता की. कुलसाद वैश्वा कुलसाद साधा. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. भीतीन आम्हा तुझी मुळी, गडगडणाऱ्या नभा.
सर, पर्यवेक्षिका आदरणीय श्रीमती काळे मॅडम, माझे सर्व ज्येष्ठ शिक्षकगण, सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षण करण्यासाठी लाभलेले सर्व आदर्श परीक्षक, माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय पालकगण आणि माझे प्रिय विद्यार्थी यांचे शब्दसुमराने सहर्ष स्वागत यावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच काळे मॅडम यांनी देखील मंचाकडे यावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. कार्यक्रमाची सुरुवात करावी. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्व आदरणीय मान्यवरांचे धन्यवाद. सर्व मान्यवरांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. स्वागत या सुजनांचे करीतो आम्ही सुमनाने, स्वागत या सुजनांचे करीतो आम्ही सुमनाने. शोभा इथे सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करावा.